लग्न समारंभ, गाड्यांना भली गर्दी, त्याच्यात ओढाताण करून कुटुंबासह लग्नस्थळी जाणं तेवढं सोपंही नाही. पूर्वी वेळ होता लोकांकडे, त्यामुळे 2-2, 3-3 दिवस आधी त्या ठिकाणी जाऊन त्या समारंभाचा आनंद पूर्णपणे घेतला जायचा. कारण एकत्र कुटुंब पद्धती होती. दोघं त्या लग्नाला गेले आणि बाकी घर सावरायला राहिले तर काही फरक पडत नव्हता. पण आता तसं नाही, कोणाकडे वेळच नाही. बरं, ह्या धावपळ करून जाण्यामध्येही अर्थ नाही. तिथं गेल्यानंतर फार तर 1 तासाचा तो समारंभ त्या ठिकाणी असतो. हाय हाय बाय बाय होतं, ना धड भेट होते, ना कोणाशी बोलता येतं. मग काय अर्थ आहे या लग्नाला? म्हणून याच्याऐवजी वेळेचा अपव्यय, पैशांचा अपव्यय होण्यापेक्षा जर मुलामुलीकडचे ठराविक नातेवाईक 5-50 लोक त्या ठिकाणी जमली आणि त्यांच्यात तो सोहळा साजरा केला तर तो अधिक उठूनही दिसेल आणि नियोजित पद्धतीने होईल. आता होतं आहे काय की औपचारिकता म्हणून पत्रिका मिळाल्यानंतर लोक जातातच. कारण तो काय म्हणेल, हा काय म्हणेल, हे समाजाचं दडपण त्यांच्यावर असतं. त्या मुलामुलीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून देखील हेच योग्य ठरेल. आणि तुम्हाला ताणतणावातून आणि धावपळीतून मुक्त व्हायचं असेल तर हेच योग्य ठरेल की या 5-50 लोकांमध्येच तो सोहळा झाला पाहिजे. आणि ज्यांना फारच वाटतं ती दुसरी बाजू म्हणजे तिथं जाण्यासाठी जो तुमचा खर्च होणार आहे तो त्या मुलामुलींना तुम्ही फोनपे करा किंवा कोणाच्या हाती पाठवा. हे केलं तर तो पैसा सत्कारणी लागेल, त्या मुलामुलींच्या भविष्यासाठी तो उपयोगी ठरेल. फक्त प्रवास खर्च आणि इतर गोष्टी करून काही उपयोग नाही. हे कुठेतरी थांबवायला हवं आणि यासाठी जनप्रबोधन होणं गरजेचं आहे.